नमस्कार. करमदन मराठीवर विधान परिषद निवडणूक 2026 विशेष वार्तामध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. बसवराज पाटील यांचा विजय निश्चित. कागदावरील आकड्याची विजयाकडे वाटचाल. आम्ही लढलो, महाविकास आघाडीचा हेच सूर कायम राहणार. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 जागेसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद मतदारसंघातील आकडेवारीच्या करमदनच्या माध्यमातून पक्षीय बलाबलनुसार आढावा घेऊन 29 तालुके आणि 2 शहरांचा अंदाजित कदाचित ह्याच आकडे योग्य असतील असे आकड्याचं संकलन केले असता सध्याची कागदावरील आकडेवारी पाहता महायुती सरस असल्याचे निदर्शनास येते. स्वतंत्र पक्षाचा आकडेवारी जर पाहिला तर भाजप नगर परिषद, नगरपंचायत 237 व शिवकर जिल्हा परिषद मतदारसंख्या समावेश करून प्रथम स्थानी असल्याचे निदर्शनास आले. महायुती 443, महाविकास आघाडी 187 तर इतर 125, एकूण 755 मतदारसंख्या आणि जिल्हा परिषद 132, शिवकर 73 असे एकूण 960 मतदारसंख्या 3 जिल्ह्यातून विविध प्रसार माध्यमातून संकलन करण्यात आली आहे. धाराशिव, बीड विधान परिषद मतदारसंघातून महायुतीचे सर्वाधिक मतदार. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद मतदारसंघात महायुतीकडे प्रचंड बहुमत असून पक्षीय बलाबल पाहता भाजप 237 पहिल्या स्थानी तर राष्ट्रवादी अजित पवार गट 146 मतदारसंख्येने द्वितीय स्थानी आहे. तर काँग्रेसकडे 117 मतदार कागदावर असून महायुती 443, महाविकास आघाडी 187, अपक्ष 125 मतदार आहेत. अपक्षकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाविकास आघाडी आणि अपक्ष आकडेवारी जरी एकत्र केले तरी 131 मतांनी महायुती आघाडीवर आहे. जिल्ह्याने बलाबल पाहता महायुती धाराशिव 124, लातूर 156, बीड 163, एकूण 443 तर महाविकास आघाडी धाराशिव 62, लातूर 93, बीड 32, एकूण 187 तर अपक्ष धाराशिव 36, लातूर 17 तर सर्वाधिक बीड जिल्ह्यात 72, एकूण 125 मतदारसंख्या आहे. जिल्हा परिषद शिवकर वगळून पक्षी बलाबल पाहता भाजप 237, शिवसेना शिंदे गट 60, राष्ट्रवादी अजित पवार 146, शिवसेना उभाटा 31, काँग्रेस 117, राष्ट्रवादी शरद पवार 39, अंबाजोगाई जनविकास 11, लोकविकास 20, चाकूर प्रहार 6, भूम आलम प्रभू 6, जनशक्ती 14, एमआयएम 4, अपक्ष 64, शिवकर अंदाजित 73, जिल्हा परिषद सदस्य 132 असे एकूण 960 मतदारसंख्या संकलन करण्यात आले आहे. मते फुटण्याची भीती आहे सर्वच पक्षांना असते, मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मताची जुळवाजुळव करण्यात तरबेज चाणक्य मानले जाते. महायुतीचा एकही मत ते फुटू देणार नाहीत. त्याउलट हक्काचे मतदान व्यतिरिक्त इतर मतदाराचा भर घालण्यात ते यशस्वी होतील का हे पण पाहणे तितकेच महत्वाचे आहे. सध्याची आकड्याची परिस्थिती पाहता धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील यांचा विजय मात्र निश्चित असल्याचे स्पष्ट होत आहे. पाटील यांचा राजकीय प्रवास पाहता राजकीय शत्रू कमी, मित्र अधिक असा प्रवास राहिला आहे. त्यामुळे त्याचाही फायदा त्यांना या ठिकाणी नक्की होणार असल्याची चर्चा जोमाने होत आहे. काँग्रेसने सर्वसामान्य परिवारातील 9 तरुण जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांना उमेदवारी देऊन मतदारसंघात नवचैतन्य निर्माण केले असल्याची चर्चा मात्र जोमाने सुरू आहे. शेवटी आम्ही लढलो, महाविकास आघाडीचा हेच सूर मात्र कायम राहणार आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील भागात. नमस्कार.